माई, नाश्ता तयार आहे? नाही केलेला अजून, पण मी करते, कारण मी असा विचार केला सगळे घरी आले की त्यांना गरम गरम देता येईल. पण तुम्ही सांगितलेले तांदूळ, डाळ आणि जिरं साजूक तुपावर परतून ठेवलंय. ठीक आहे. हे सगळे कशाचे परिणाम आहेत हे लक्ष देते का दुदुलाबाई? आपण जे त्यांना न सांगता उपद्व्याप केलेत ना त्याचे. हा सगळा हिचा पायगुण आहे. ही घरात आली, पाठोपाठ पोलीस आले, पाठोपाठ अण्णांचं आजारपण आलं. आता ही दुसऱ्यांदा घरात आली, तू माईंच्या मर्जीतून उतरलीस. माझं म्हणणं एवढंच आहे, हिला पाठव, जाऊ दे हिला घरातून. तिच्या बिजा तिच्या नको ग बाई. आता बघितलंस ना, नमस्कार करायला गेल्यावर माईंनी पाऊल कसं मागे घेतलं ते. काकू तुम्ही काय बोलणाऱ्यांचं तोंड धरता येत नाही, पण आपले कान आपल्याला बंद करता येतात. इथून पुढे अशीच वाक्य कानावर येणार आहेत. अजिबात लक्ष देऊ नकोस. आई, आहे या तांब्यातलं पाण्याचं काय करू? आंघोळ कर. तसं नाही आई, काही रीत असेल तर चुकायला नको ना, म्हणून विचार. उपकार केलेस हो. नाश्ता बनवायचा आहे ना, जबाबदारी आहे आपल्यावर, पार पाडायला नको काय? हो हो काय, चल. नको काळजी करूस. अण्णा आणि माई घरी आलेत आता. आता सगळं सुरळीत होईल. अक्षय, आता मान खाली घालून तोंड असं लांब करून नको बसूस. माझा राग एवढ्यात जाणार नाहीये. हो, तुम्ही रात्रंदिवस माझ्यासाठी खूप धावपळ करत आहात, पाहतोय मी ते. राग येईल असं तुम्ही वागू नका म्हणजे झालं ना. आणि एक सांगतोय, म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच मी सांगणार आहे, कुठची गोष्ट माझ्यापासून लपवू नका. कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लपवायला जाता तेव्हा खोटं बोलावं लागतं. आणि कुणी खोटं बोललं की माझ्या डोक्यात तिडीक जाते. अण्णा, ही फुलं इथे कोणी ठेवली? अहो, आपल्या बागेतली फुलं इथे कशी? अण्णा येऊ? या ना. मी तर इथे नव्हते, मग बागेतली फुलं इथे कशी आली?
मीच काढली माई. देवाच्या परडीतली फुलं इथे कशी? ती मी थांब. प्रत्येक गोष्ट अंगावर नका ना घेऊ. माई, ऍक्च्युली मलाच वाटलं की अण्णा हॉस्पिटलमधूनच घरी येतात तर त्यांच्या रूममध्ये फुलं ठेवावीत सो दॅट त्यांना प्रसन्न वाटेल, म्हणून मी परडीतली काही फुलं घेऊन. म्हणून देवाच्या परडीतली फुलं? मृदुला, देवाच्या परडीतली फुलं ही स्वतःच्या केसात मारण्यासाठी किंवा खोली सजवण्यासाठी नसतात. ही पद्धत सांगितली नाहीयेस का तू? देवाच्या परडीतली फुलं ही देवासाठीच असतात. आय एम सॉरी, मला माहिती नव्हतं. मी थांब. आता ही फुलं परत नेऊन तू देवालाच वाहणार आहेस का? नाही, काही सांगता येत नाही. आधी या घरात कसं वागायचं नसतं हे शिकून घे. आपल्याच मनाने परस्पर निर्णय घेऊ नकोस. त्यासाठी अधिकार असावा लागतो. थांब. येतोय की नाही खमंग आवाज? येतोय की नाही? हो. काय म्हणायचंय मला यातून? काय कळलं? कसं ग भाग्यश्री करून चालेल? म्हणजे मला काय म्हणायचंय की मी आता दारात अशी खमंग फोडणी टाकली, माईंना त्याचा वास आलाय, आता बरोबर मिरची झोमणार आहे अमृताला. म्हणजे कसं आहे, मी सुरुवात करून दिलेली आहे, शेवट करणार कोण? माई. ती अपमानांची अशी भरगच्च माळ त्या अमृताच्या गळ्यात घालतील. बघ म्हणावं मग मजा. घाल अजून दागिने घाल, अगदी जोड जोड मोठे मोठे दागिने घाल, वाग त्यांनी, आणि मग जा अशी दारातून हळूहळू कायमची. बरोबर की नाही? मग चला चला, काम काम चालू. हा, राहू देत ती फुलं इथेच. छान सुवास दरवळतोय, प्रसन्न वाटतंय. सॉरी माई, मी नेक्स्ट टाइम तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही. एवढी तसदी नकोय घ्यायला. तुझ्या सासूलाही आजकाल अनेक अधिकार प्राप्त झाले. ती सांगेलच तुला काय ते. नाश्ता तयार आहे? हो, वसुरा पोहे करतेय, झालेच असतील. मग सगळ्यांना बोलवा डायनिंग टेबलवर. नेहमीप्रमाणे. आणि तुम्ही सुरू करा नाश्ता.
मी यांच्यासाठी पेज बनवून आणते. तुम्ही सुरुवात करा. तुम्ही आराम करा थोडा वेळ. मी तुमच्यासाठी पेज करून आणते गरम गरम. हं? काय हो? अहो, किती उचकी लागलीये. नक्की आमू आठवण काढत असणार. आहो, पाणी घ्या, पाणी घ्या. अहो, तुम्ही लहानपणी अमृताला शिकवायचात ना, तसं म्हणा. माझ्या उचकीला औषध काय, 3 घोट पाणी. माझ्या उचकीला औषध काय, 3 घोट पाणी. बघा, थांबली ना उचकी. अमू अमू अजून अमृताचा फोन नाही. नाही म्हणजे ज्या दिवशी गेली त्या दिवशी केला होता तिने फोन, पण त्यानंतर तिकडे काय होत असेल देव जाणे. त्या वसुधाताई कशा वागत असतील तिच्याशी याचीच काळजी लागून राहिली आहे बघा मला. माझं तर अवसानच गळालंय. सगळी ना माझीच चूक आहे. जाऊ द्या हो. आपण जेवढं उगाळू ना तेवढा त्रास आपल्यालाच होणार आहे. आता गेली ना ती तिकडे, तिचं सगळं नीट होऊ दे एवढीच प्रार्थना करूयात देवाकडे. हम्म. अहो, अण्णा आजारी आहेत, त्यांना भेटायला जाऊयात. नाही म्हणजे रीतीप्रमाणे जायला हवं ना आपल्याला. जायला तर हवं, पण तिथे हो, मलाही तेच टेन्शन आहे. आपण गेलेलं त्यांना आवडेल न आवडेल, उगाच परत बाचाबाची नको. मला तर काहीच कळत नाहीये. मी असं करू का, मी संध्याकाळी अमृतालाच फोन करते आणि तिलाच विचारते. मग ती जसं सांगेल ना तसं ठरवूयात आपण जायचं का नाही ते. ठीक आहे. असंही संध्याकाळी मला काही जमणार नाही. का? अगं आमच्या ऑफिसमध्ये ते सावंत आहेत ना, त्यांची सेंड ऑफ पार्टी. नाही गेलो तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि आपल्याला खूप मदत केली की त्यांनी. खरंय, लग्नालाही आले होते ना ते. नाही, तुम्ही जा तिकडे. पण तिकडे गेल्यावर सगळ्यांनी विचारलं अमृता कशी आहे, तर काय उत्तर देणार आहात? हो, विचारतील ते तर खरं आहे. सुखात आहे असंच सांगावं लागेल. आणखी काय? जाऊ देव, तुम्ही नका काळजी करू. अमृताचं सगळं चांगलं होणार आहे. आता एवढं एकच मागणं आहे बाबा देवा तुझ्याकडे, सगळं चांगलं कर. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, त्या मुलीला, अमृताला एवढी मोकळीक देऊ नका आत्तापासून. नाही, आत्ता मारे घरबीर सजवते फुलांनी, पण जे काही घडलंय ना ते सगळं तिच्यामुळेच घडलंय.
तक्रार अमृताच्या आत्याने केली होती हे आता कळलंय ना तुम्हाला? आणि अमृता त्या दिवशी घरातून निघून गेली होती त्याला कारण वेगळंच होतं, हे लक्षात आलं ना तुमच्या? काही का असे ना, एकूणच प्रभूणांनी किती तमाशा केला. नाही म्हणजे ह्यांची मुलगी न सांगता सवरता निघून गेली ना, आणि शिक्षा मात्र आम्हाला भोगायला लागली. आणि केवढी बदनामी झाली आपली, हे सगळं विसरून जायचं का आपण? जिच्यामुळे घडलं तिला मात्र तुम्ही अगदी छान हसत हसत माफ करून टाकलं, आणि सगळा राग मात्र माझ्यावर काढला. उरले बाई पोहे आपल्यासाठी. मला वाटतं उरतात की नाही. पुरुषांनी 3-3 वेळा मागून घेतले आणि फस्त केले, पण उरले. आणि पुरले सुद्धा. हो, पण अण्णांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. अगं पण माई म्हणालेत की अण्णा पेज घेणार आहेत म्हणून, आणि त्यांना माईंच्याच हातची लागते ना पेज. मग पण मी सगळी तयारी करून ठेवली आहे त्यासाठीची. ए भाग्यश्री, आवर की ग पटपट. कपडे वाळत घालायचे आहेत ना तुला? हो. अरे गो बाई, पाण्याचा जार खाली घेता येत नाही तुला? आई मी काही करू का? थांब जरा 1 मिनिट. तुला आता काय अरे देवा. अगं थांब बाई, मी तिला सांगते. तू काय सांगणार तिला? वात्सल्याचा पुतळा. अगं बाई ग, कोणतरी आठवण करते. हे बघ, माई आणि अण्णा घरी परत आले, आणि आपल्याकडे अशी रीत आहे की नव्या नवरीने पहिल्या दिवशी एक गोड पदार्थ आणि एक तिखट, वसुधा, एक गोड आणि एक तिखट पदार्थ करायचा. आठवतंय ना मृदुला? पाणी पी आधी पाणी पी. आणि आपल्याकडची रीत आहे ती. तेव्हा तू ते तिखट पदार्थ आणि गोड पदार्थ बनव, आणि अण्णांना आणि माईला दे खायला. म्हणजे ते चाखलं की ते ठरवतील की तुला बॅग भरून निघायचंय की म्हणजे निघायचंच आहे. म्हणजे हा, निघायचंय तू. कानाकुणं करू नका. काय बघतेस कशाला तिच्याकडे? ए इकडे बघ माझ्याकडे. तू गोडाचा शिरा कर आणि दे, आणि तू चल माझ्या बरोबर. ती करेल. अगं तिच्या आईने शिकवलं असेल ना तिला काहीतरी. चला ती माझ्या बरोबर. आले चालल्याची मूर्ती. आले मी. माझी कोणतरी आठवण काढते ग. अमृता, अगं मलाच काही येत नाही. मी काय तुला सांगणार आहे? काहीच नाही. काहीच नाही. भाग्यश्री, अमृता, सासूबाई बोलत आहेत, मी जाते. हा. आणि आपल्याकडे अशी रीत आहे की नव्या नवरीने पहिल्या दिवशी एक गोड आणि एक तिखट पदार्थ करायचा.